तेच सांगितलं की मी आता जर सुसाईड नोटवरती नाव लिहिलेले तरी आरोप अटकणार. तुमचा तिच्यावर भरोसा नव्हता म्हणून तुम्ही चौकशी समिती बसवली. तिने जर आता अहवाल दिला आता अटक करायचं सोडून पुन्हा पुन्हा SIT आणि पुन्हा ते हेच करणार. मी सांगतो तुम्ही आमचं डोकं गरम करू नका बरं का. विषय असा आहे तुम्ही आमच्या लेकराचा बळी गेला ह्या कुटुंबाला न्याय द्या. नसता तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात यायचं. महाराष्ट्रात उगाच खेळखंडोबा करून घेऊ नका. कारण तिथं सुद्धा मराठ्यांमुळेच तुमचे लोक सत्तेवरती येत आहेत. आणि तुम्ही तिथं मराठ्याच्या लेकराला न्याय देणार नसला तर ह्या मराठ्यांचं डोकं जर खवळलं तर राजकीय सामाजिक आणि पुढच्याही अडचणी तुम्हाला उभा राहू शकतात. अटक झाली नाही तर काय पर्याय तुमच्या? मग आता 8 दिवसात आम्हाला वाट बघू द्या. एकदा मी सांगतो इथून गेल्याच्या नंतर मी आमच्या फडणवीस साहेबांना सांगतो, शिंदे साहेबांना सांगतो, अजितदादांना सांगतो, विखे पाटील साहेबांचं त्यांचं चांगलं आहे वाटतं. त्या शहा तात्याचं त्यांचं दोघं खूप चहा घेताना बघितले आम्ही बऱ्याच तर त्यांनाही सांगतो. मोहोळ तात्या येतं अण्णांना सांगतो. त्या रक्षाताई आता मला वाटतं जाधव साहेब येतं, गडकरी साहेब येतं, रामदास आठवले साहेब यांना सांगतो की तुम्ही सगळेजण जाऊन 8 दिवसाच्या आत या आरोपीला अटक करायचं सांगा. एकदा चान्स देतो. नंतर मग यांना आंदोलनच बघायचं असेल मराठ्याचं आंदोलन सुद्धा करतो. चर्चा केली.